जय गजानन माऊली। तर श्री क्षेत्र शेगाव दर्शन पार्ट 1 पार्ट 2 मध्ये आधी आम्ही जे लीलास्थळ बघितले ते तुम्ही बघितलेच असतील आणि त्यानंतर आम्ही 24 मे रोजी शनिवारी भक्तनिवास 20वा संकुल येथे रात्रीचा मुक्काम केला होता। शनिवार असल्यामुळे प्रचंड गर्दी होती आणि 5ही भक्तनिवास संकुल फुल झाले होते, त्यामुळे आम्ही 20वा संकुल येथील डॉर्मेंटरी हॉलमध्ये आम्ही बेड बुक करून तशा पद्धतीने राहिलो होतो, परंतु कुठली अडचण आली नाही आणि तेथील स्वच्छता, वातावरण आणि शांतता, प्रत्येकाची नम्रता या सगळ्या गोष्टींमुळे खूप व्यवस्थित होतं सर्व। त्यानंतर आम्ही महाप्रसादालय वगैरे पण तिथे महाप्रसाद घेतला, अल्पोपहार केला। अत्यंत कमी दरामध्ये जर तुम्ही कुठे राहण्याची खाण्याची सोय बघितली असेल तर ती फक्त श्री क्षेत्र शेगाव येथेच आहे आणि त्यामुळेच शेगाव संस्थानचं नाव जगात अजरामर झालं आहे। या ठिकाणी प्रत्येक गोष्टीची व्यवस्था अगदी व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे। लगेजसाठी ट्रॉली, त्यानंतर ज्यांना चालता येणं शक्य नाही आहे त्यांच्यासाठी व्हीलचेअर, अशा पद्धतीचं अगदी व्यवस्थित मॅनेजमेंट शेगाव संस्थानने श्री क्षेत्र शेगावमध्ये केलेलं दिसून येतं आणि या सगळ्या सेवेचा, श्रींच्या भक्तीचा, प्रचितीचा लाभ घेतल्यानंतर आम्ही आनंद 20वा संकुल येथून 25 मे सकाळी पुढे प्रस्थान केलं। तर पुढे बघूया आम्ही कुठे गेलो होतो, कुठल्या लीलास्थळी गेलो होतो। तर नमस्कार मंडळी, सुप्रभात सुप्रभात सुप्रभात। तर आजचा दुसरा दिवस आहे आणि आजची 25 तारीख आहे। सो आत्ताच गाडीत बाबांनी झाली, आम्ही जस्ट निघालो आहे आणि आता चहा पिण्यासाठी थांबलो आहे। बट वेदर इज व्हेरी 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 नाईस, व्हेरी गुड वेदर आणि काका इज ऑल्सो व्हेरी खुश। आताच आम्ही नागझिरी फाटा मागे सोडलाय। सो बघूया पुढे कसं कसं काय काय होतंय सगळ्या गोष्टी वेळेमध्ये। त्यानंतर ही मागची आमची दुसरी गाडी आहे आणि ही एक गाडी आहे, एक कंट्रोल चालतोय इकडे आणि या गाडीला ही गाडी फॉलो करते आहे। आणि इथे गुरु माऊली म्हणून आहे, तिथे आम्ही आता चहा पिण्यासाठी थांबलोय। सो तुम्ही कंटिन्यू करा, पुढे अजून काय काय होतंय बघत राहा। आणि आम्ही आज अजून एका महाराजांच्या लीलास्थळी जाणार आहोत, ते कुठे ते पुढे समजेलच। सो कंटिन्यू करा, भेटूया तिथे गेल्यावर। झाडाला गजाननानं फोडली पालवी, सुक्या झाडाला गजाननानं फोडली पालवी। महाराजांनी ठाई ठाई
झाडाला गजाननानं फोडली पालवी. तर मंडळी जय गजानन. सो आम्ही आत्ताच पोहोचलेलो आहोत. तर कुठे आलो आहे? सो समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे पट्टशिष्य होते पितांबर महाराज. त्यांचं समाधीस्थान आहे ते समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज स्वतः येऊन गेलेत. आणि पितांबर महाराजांकडून सुक्या झाडाला या ठिकाणी पालवी फोडून घेतल्याचा इतिहास आहे. तर माझं मागे बघू शकता आपण समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि या साईडला समाधी मंदिर आहे. चला तर आपण मध्ये जाऊया आणि बघूया संपूर्णपणे हे मंदिर कसं आहे आणि इथला इतिहास काय आहे. चला जाणून घेऊया. सो कंटिन्यू करा. सुक्या झाडाला गजाननानं फोडली पालवी. उष्टे अन्न खाता स्वामीला पंकटकारी विरोध. चराचरी ब्रह्मनाद तो केला तयाला बोध. उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या उपदेशाने त्या ब्रह्मज्ञानाने त्या तिरस्कार तो घालवी. सुक्या झाडाला गजाननानं फोडली पालवी. सुक्या झाडाला गजाननानं फोडली पालवी. लीला स्वामीची ती ऐसी कोरडी विही. या प्रकारचा असा संपूर्ण परिसर आहे आणि इथे गुरु शिष्य भेट झाली होती त्याचं पण चित्र स्वरूपामध्ये दाखवलं आहे आणि पादुका देखील आहेत. महाराजांच्या 21 अध्यायातले सर्व चित्र देखील इथे बघायला मिळतात. जय गजानन माऊली. तर या भजनाचं रहस्य म्हणजे श्री क्षेत्र कोंडोलीमध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे लीला चमत्कार. संत पितांबर महाराजांचे वंशज म्हणजे त्यांची 4-5वी पिढी अजूनही श्री क्षेत्र कोंडोलीमध्ये संत पितांबर महाराज यांच्या समाधी मंदिराची व्यवस्थितपणे सेवा करत आहेत. आणि संत श्री दासगणू महाराजांनी देखील श्री गजानन विजय ग्रंथामध्ये सांगितल्याप्रमाणे आणि त्यांच्याशी त्यांच्या वंशजांशी बातचीत केल्याप्रमाणे सर्व महाराजांचं त्यावेळी महाराज कसे होते, त्यावेळी काय काय लीला घडल्या आणि श्री क्षेत्र कोंडोलीचा काय इतिहास आहे ते संपूर्णपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आणि महाराजांच्या भक्तीत अजूनच त्यामुळे रममाण होत गेलो. तर इतिहास असा की संत पितांबर महाराज शेगावमध्ये समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांची अविरत सेवा करत होते आणि ते श्रींच्या 5 पट्ट शिष्यांपैकी एक होते. म्हणजे गणेश बाळा भास्कर, रामचंद्र आणि पितांबर या
5 पांडवांचा केला तू उद्धार अशी भजनाची ओवी आहे. तर त्याचप्रमाणे ते पितांबर महाराज शेगावमध्ये अविरत सेवा करत होते आणि त्या सेवेचा मेवा म्हणून, त्या सेवेचं फळ म्हणून समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी त्यांना त्यांचं वापरलेलं धोतर प्रसाद म्हणून दिलं. पण त्यावेळी बाकीच्यांच्या मनामध्ये थोडंसं आविर्भाव निर्माण झाला की पितांबर बाबांनाच का महाराजांनी धोतर प्रसाद भेट दिली. त्यामुळे सगळेजण थोडं पितांबर बाबांचा तिरस्कार करायला लागले होते आणि ती सगळी गोष्ट लक्षात घेता समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांनी पितांबर महाराजांना आदेश दिला की तू इथून निघून जा. त्यावेळी पितांबर महाराजांनी गजानन महाराजांना खूप विनंती केली की त्यांना कळतही नव्हतं की का जायला सांगतायत वगैरे, फक्त महाराजांचा आदेश म्हणून त्यांनी तिथून प्रस्थान करावं एवढंच मनामध्ये घेऊन पितांबर महाराजांनी शेगावमधनं कोंडोलीकडे प्रस्थान केलं. आणि कोंडोलीला आल्यानंतर ते एका वाळलेल्या आम्रवृक्षावर बसले होते. तिकडे मुंगळे चावत होते म्हणून त्यांनी तिथून बाकीच्यांना विनंती केली की त्यांना त्या झाडावरनं खाली उतरवावं म्हणून. परंतु लोक म्हणत होते की हा कोण आहे, वेडा वाटलेला लोकांना, थोडं पिशाच वाटला होता. तर हा व्यक्ती कोण आहे आणि गावात नवीनच दिसतोय. तर पितांबर महाराजांना जेव्हा बाकीच्या भाविकांनी विचारलं तेव्हा महाराजांनी सांगितलं की मी गजानन महाराजांचा शिष्य आहे. आणि त्यावेळी बाकीचे लोक म्हटले की महाराजांची खूप ख्याती होती, परंतु महाराजांच्या नावाने खोटे नाटे त्यांचं शिष्य म्हणून सांगितलं तर आम्ही खपवून घेणार नाही. आणि त्या अनुषंगाने ते पितांबर महाराजांना बोलू लागले. तर त्यावेळी पितांबर महाराजांना त्यांनी सांगितलं की तू जर खरंच गजानन महाराजांचा शिष्य असशील तर महाराजांनी अनेक लीला केलेल्या आहेत, तसंच तू या वाळलेल्या आम्रवृक्षाला पालवी फोडून दाखव. तर तिथल्या सगळ्या भाविक भक्तांनी आणि पितांबर महाराजांनी गजर चालू केला, महाराजांचं नामस्मरण चालू केलं आणि खरोखर त्या वाळलेल्या आम्रवृक्षाला क्षणार्धात पालवी फुटली आणि ते वृक्ष बहरलं. असा येथील इतिहास आहे. आणि त्यानंतर महाराजांनी त्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी भेट घेण्यासाठी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज कोंडोलीला गेले होते आणि त्यावेळी गुरुशिष्य भेट झाली होती. त्याचं चित्रीकरण देखील त्या ठिकाणी आहे. आणि त्यानंतर पितांबर महाराजांची समाधी या ठिकाणी आहे. तर आपण बघू शकता असा सर्व इतिहास आणि समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांचे शिष्य आणि महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी लाभलं आहे. ही खरोखरच एक महाराजांच्या भक्तांसाठी खरोखर तो एक सेवेचा मेवा आहे आणि पर्वणी वाटते. जय गजानन श्री गजानन. संत पितांबर महाराज. या समाधीस्थळी गणानाम सत्संग परिवाराच्या समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या पादुका आणि प्रतिमेचं पूजन येथील संस्थांतर्फे केलं जात आहे. आणि या जागेचं अजून एक पावित्र्य आणि एक विशेष गोष्ट म्हणजे या एकाच ठिकाणी 5 संतांच्या समाधी आहेत. तर इथे आहेत पितांबर बाबा, त्यानंतर नारायणदेव महाराज, पुरुषोत्तम देव महाराज आणि याच्या मागच्या पलीकडल्या साईडला आहेत मौनी महाराज. सो हे 4 संत आणि समोरच्या बाजूला लाला महाराजांची समाधी आहे. अशा प्रकारे या ठिकाणी 5 संतांच्या समाधी एकाच ठिकाणी आहेत. हे या जागेचं विशेष महत्त्व आहे. तर मंडळी, अशा श्रींच्या वास्तव्याचा लाभ असलेल्या या पवित्र स्थानी येण्याचा योग आला आणि दर्शन झालं हे खरोखर भाग्य. ही जागा अशी आहे की एकदा तरी जीवनात इथे भेट दिली पाहिजे. सो ज्यांना इच्छा असेल ते नक्कीच येऊ शकतात.
आणि या जागेचा इतिहास खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. मला जमलं तर मी या ठिकाणी नक्कीच टाकेल. सो बघूया आता पुढे अजून काय होतं आहे. तर तोपर्यंत बघत राहा. जय गजानन.